बीडच्या वडवणी इथे काही जणांच्या धर्मांतराचा प्रयत्न समोर आलाय। पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने चौघांची चौकशी सुरू आहे। रविवारी 100 जणांचा धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात होता। वडवणी शहरामधल्या कानपूर शहरालगत रस्त्यालगत असलेल्या एका कॉम्प्लेक्सच्या सभागृहामध्ये तर धर्मातील महिला पुरुषांना ख्रिश्चन धर्मात येण्यासाठी पैशांचं आमिष दाखवलं जात होतं अशी तक्रार करण्यात आली। दरम्यान या प्रकरणी चौघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन प्राथमिक चौकशी करून संबंधितांना सोडून दिले। तक्रारीच्या संपूर्ण चौकशीनंतर पुन्हा गुन्हा नोंद केला जाईल अशी माहिती वडवणी पोलिसांनी दिली आहे। तर या सगळ्या प्रकरणी चौघांची प्राथमिक चौकशी पोलीस करतायत। तब्बल 100 जणांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न सुरू होता असा आरोप करण्यात येतोय। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी विकास माने आपल्या सोबत आहेत। विकास, नेमकं काय घडलंय? नक्कीच मधवी, आपण बघतोय की काही दिवसांपूर्वी बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये धर्मांतराचं प्रकरण जे आहे ते समोर आलेलं होतं आणि हेच प्रकरण ताजं असताना आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातल्या वडवणी या ठिकाणी हे धर्मांतराचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे आणि त्यामुळेच निश्चितच खळबळ उडाल्याचं देखील पाहायला मिळतं आहे। काही विशिष्ट जाती आहेत ज्या जातींचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जात होता आणि जवळपास गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा संपूर्ण प्रयत्न होता आणि त्यावरतीच काही सामाजिक संघटनांचं लक्ष होतं आणि अखेर काल रविवारचा दिवस होता आणि रविवारच्या दिवशीच या ठिकाणी काही या ठिकाणच्या जातींच्या लोक होती त्यांचं धर्मांतर करण्याचा जो प्रयत्न होता तो या ठिकाणी समोर आणलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये वडवणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार जी आहे ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने जवळपास 4 जणांची चौकशी जी आहे ती देखील पोलिसांनी केलेली आहे। अधिक तपास जो आहे देखील तो पोलिसांकडून केला जातोय आणि याची सत्यता तपासूनच या प्रकरणामध्ये गुन्हा जो आहे तो देखील नोंदवला जाईल असं पोलिसांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। मात्र बीड जिल्ह्यामध्ये अनेक दिवसांपासून जो काही हा धर्मांतराचा प्रकार समोर येतोय त्यामुळे निश्चितच जिल्ह्यामध्ये सध्या खळबळ माजलेली आहे आणि या संपूर्ण अनुषंगानं आता काही संघटना ज्या आहेत त्यांनी पुढाकार घेतलाय आणि याचा पूर्ण प्रकार जो आहे तो पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे आणि या अनुषंगानं आता पोलीस तपास करतायत। विकास, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ते ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी त्यांना परिवर्तन करत असणारा व्यक्ती त्या ठिकाणी आम्हाला दिसून आला। मग आम्ही गेल्याच्यानं माहिती भेटल्यानंतर आम्ही गेलो, त्याला चौकशी केली। त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी होते, विद्यार्थिनी होत्या, महिला होत्या। त्या माता भगिनींना त्यांना विचारलं की बाबा ह्या ठिकाणी अशी घटना होती, ते तुमचं काय म्हणणं आहे? मग आम्ही त्या व्यक्तीला विचारलं की अनेक दिवसापासून हे तुम्ही करत असाल तर तुमची संस्था आहे का?